नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये जो संभ्रम आहे अल्पसंख्याक संस्था संदर्भात, की या अल्पसंख्याक संस्थेमध्ये TET शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य आहे किंवा नाही, हाच संभ्रम आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांमध्ये, आपल्या जवळच्या रिलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तर बातमी सविस्तर पाहूया. अल्पसंख्याक संस्थांमध्ये TET पात्रता गरजेची नाही, उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाचा निर्णय. लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक. अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना शिक्षक अभियोग्यता चाचणी अर्थात टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट TET पात्र होणे बंधनकारक नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही शहरातील अल्पसंख्याक शिक्षण संस्था TET उत्तीर्णतेचा नियम पुढे करून वेठीस धरीत असल्याचा आरोप होतो आहे. राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक जाहीर करावे अशी मागणी पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या शाळांमधील 2 शिक्षकांनी TET उत्तीर्णतेच्या नियमाबाबत उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीसाठी TET अनिवार्य नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने कधी दिला? नोव्हेंबर 2023 मध्ये दिला आहे. या याचिकेच्या निकालामध्ये यापूर्वीच्या अनेक याचिका व त्याबाबतचा निर्णय यांचा दाखला देण्यात आला असल्यामुळे अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या शाळांनाही हाच नियम लागू करण्याच्या उद्देशाने सरकारने पावले उचलावीत अशी मागणी होते आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर आमदार तांबे यांनीही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना याबाबत नुकतेच पत्र दिले आहे. अल्पसंख्याक आयोगाचे सचिव सारंग कुमार पाटील यांनीही ही अट वगळून नवीन शासन निर्णय जाहीर करण्याची मागणी यापूर्वी केली आहे. अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रमाणपत्राची मागणी केली जात असल्याने नाराजी व्यक्त होते आहे. तर ही होती सविस्तर माहिती. अल्पसंख्याक संस्थांमध्ये TET पात्रता गरजेची नाही या संदर्भात ही माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.